दशक 16वा समास 8वा आत्मा राम निरूपण. श्रीराम. नमो गणपती मंगळमूर्ती, जयाचेनी मती स्फूर्ती, लोक भजती स्तवन करीती, आत्मयाचे श्रीराम. नमो वैखरी वागेश्वरी, अभ्यांतरी प्रकाश करी, नाना भरोवरी विवरी, नाना विद्या श्रीराम. सकळ जनामध्ये नाम, राम नाम उत्तमोत्तम, श्रम जाऊनी विश्राम, चंद्रमौळी पावला श्रीराम. नामाचा महिमा थोर, रूप कैसे उत्तरोत्तर, परात्पर परमेश्वर, त्रैलोक्य धरता श्रीराम. आत्मा राम चहूकडे, लोक वावडे जिकडे तिकडे, देहे पडे मृत्य घडे, आत्मयावीण श्रीराम. जीवात्मा शिवात्मा परमात्मा, जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा, आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा, देव दानव मानवी श्रीराम. सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंगतीची गती, आत्म्याकरिता होत जाती, ब्रह्मादिक श्रीराम. नादरूप ज्योतिरूप, साक्षरूप सत्तारूप, चैतन्यरूप सस्वरूप, द्रष्टारूप जाणीजे श्रीराम. नरोत्तमू विरोत्तमू, पुरुषोत्तमू रघोत्तमू, सर्वोत्तमू उत्तमोत्तमू, त्रैलोक्यवासी श्रीराम. नाना खटपट आणि चटपट, नाना लटपट आणि झटपट, आत्मा नसता सर्व सपाट, चहूंकडे श्रीराम. आत्म्याविण वेडे कुडे, आत्म्याविण मडे बापुडे, आत्म्याविण थडे रोकडे, शरीराचे श्रीराम. आत्मज्ञानी समजे मनी, पाहे जनी आत्मया लागुनी, भुवनी अथवा त्रिभुवनी, आत्म्याविण वोस श्रीराम. परमसुंदर आणि चतुर, जाणे सकळ सारासार, आत्म्याविण अंधकार, उभयलोकी श्रीराम. सर्वांगी सीध सावध, नाना भेद नाना वेध, नाना खेद आणि आनंद, तेणेची करिता श्रीराम. रंक अथवा ब्रह्मादिक, येकची चालवी अनेक, पाहावा नित्यानित्य विवेक, कोणी येके श्रीराम. ज्याचे घरी पद्मिनी नारी, आत्मा तवरी आवडी धरी, आत्मा गेलिया शरीरी, तेज कैचे श्रीराम. आत्मा दिसेना ना भासेना, बाह्यात कारे अनुमानेना, नाना मनाच्या कल्पना, आत्मयाचेनी श्रीराम. आत्मा शरीरी वास्तव्य करी, अवघे ब्रह्मांड विवरी भरी, वासना भावना परोपरी, किती म्हणून सांगाव्या श्रीराम. मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना धरिती, अनंत प्राणी सांगो किती, अंतर त्यांचे श्रीराम. अनंत राजकारणे धरणे, कुबुद्धी सुबुद्धी विवरणे, कळो नेदणे चुकावणे, प्राणी मात्रासी श्रीराम. एकासेक जपती टपती, एकासेक खपती लपती, शत्रुपणाची स्थिती गती, चहूंकडे श्रीराम. पृथ्वीमध्ये परोपरी, एकास एक सिंतरी, कित्येक भक्त परोपरी, परोपकार करीती श्रीराम. एक आत्मा अनंत भेद, देहे परत्वे घेती स्वाद, आत्मा ठाईंचा अभेद, भेदही धरी श्रीराम. पुरुषास स्त्री पाहिजे, स्त्रीस पुरुष पाहिजे, नवरीस नवरी पाहिजे, हे तो घडेना श्रीराम. पुरुषाचा जीव स्त्रियांची जीवी, ऐसी नाही उठा ठेवी, विषय सुखाची गोवी, तेथे भेद आहे श्रीराम. ज्या प्राण्यास जो आहार, तेथेची होती तत्पर, पशुचे आहारी नर, अनादरे वर्तती श्रीराम. आहार भेद देहे भेद, गुप्त प्रगट उदंड भेद, तैसाची जाणावा आनंद, वेगळाला श्रीराम. सिंधू भूगर्भीची नीरे, त्या नीरामधील शरीरे, आवरणोदकाची जळचरे, अत्यंत मोठी श्रीराम. सूक्ष्मदृष्टी आणिता मना, शरीराचा अंत लागेना, मातो अंतरात्मा अनुमाना, कैसा येतो श्रीराम. देहात्मयोग शोधून पाहिला, तेणे काही अनुमानला, स्थूळ सूक्ष्माचा गलबला, गथागोवी श्रीराम. गथागोवी उगवाया कारणे, केली नाना निरूपणे, अंतरात्मा कृपाळूपणे, बहुता मुखे बोलिला श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास 8वा समाप्त. दशक 16वा समास 8वा आत्मा राम निरूपण. श्रीराम. आता मंगलमूर्ती जो गणपती, त्याला वंदन करूया. त्याच्यामुळे बुद्धीमध्ये स्फूर्ती उत्पन्न होते आणि लोक आत्म्याचे स्तवन व भजन करतात. नंतर वाणीरूपी वागीश्वरीला नमन करूया. तिच्या कृपेनेच अंतरात प्रकाश पडतो. तिच्यामुळेच नाना विद्या नाना प्रकारे विवरण करून स्पष्ट केल्या जातात. सर्व लोकात रामनाम हे सर्व नामात उत्तमोत्तम आहे. रामनामाच्या प्रभावाने चंद्रमौळी शंकरांचा शीण नाहीसा होऊन त्यांना विश्राम प्राप्त झाला. नामाचा महिमा थोर आहे. नामाच्या योगे परमेश्वराच्या सगुण रूपाचे म्हणजे त्रैलोक्याच्या धर्त्याचे रूप प्रगट होते आणि उत्तरोत्तर प्रगती होऊन निर्गुण निराकार जो परात्पर त्याचे स्वरूपाशी तादात्म्य होते. आत्माराम हा अंतर्यामी रूपाने सगळीकडे व्यापून आहे. त्याच्या योगाने लोक जिकडे तिकडे वावरत असतात.
आत्मा देह सोडून गेला की आत्म्याशिवाय देहाचा मृत्यू घडून येतो. देव, दानव व मानव आत्म्याला अनेक नावांनी ओळखतात. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा ही त्याचीच नावे आहेत. अंतरात्म्यामुळेच जगातील सर्व मार्ग चालतात, बोलतात. नाना अवतारांची मालिका त्यांचे कार्य आत्म्यामुळेच घडून येते. ब्रह्मादिक देव आत्म्यामुळेच येतात आणि जातात. त्या आत्म्यालाच नादरूप, ज्योतिरूप, साक्षरूप, सत्तारूप, चैतन्यरूप, स्वस्वरूप, दृष्टारूप म्हणून जाणतात. त्यालाच नरोत्तम, वीरोत्तम, पुरुषोत्तम, रघुत्तम, सर्वोत्तम, उत्तमोत्तम, त्रैलोक्यवासी असेही म्हणतात. जगातील नाना खटपटी, चटपटी, लटपटी आणि झटपटी सर्व घटना अंतरात्म्याच्या योगेत चालतात. आत्मा नसेल तर चहूकडे उजाड होऊन जाईल. आत्म्याविना सर्व वेडेवाकडेच होते. शरीर मढे बनते. आत्म्याशिवाय शरीराचे थंडगार शव बनते. ही अनुभवाची गोष्ट आहे. आत्मज्ञानी असतो तो हे सर्व जाणतो. लोकांकडे पाहताना तो त्यांच्या आत्मस्वरूपाकडेच पाहत असतो. घरात अथवा त्रिभुवनात आत्म्याशिवाय सर्व ओसच आहे. अंतरात्मा हा परमसुंदर आणि चतुर असून सर्व सारासार विवेक तो जाणतो. आत्म्याशिवाय इहलोकी आणि परलोकी सगळा अंधारच पसरतो. अंतरात्मा सर्वांगांनी परिपूर्ण असून सिद्ध आणि सावध असतो. त्याच्यामुळेच नाना भेद, नाना वेद, नाना खेद आणि नाना प्रकारचे आनंद ह्यांचा अनुभव येतो. रंक असो वा ब्रह्मादी देव असोत, एक अंतरात्माच या सर्वांना चालवतो. म्हणून मनुष्याने नित्यानित्य विवेक करावा. एखाद्याची स्त्री अत्यंत सुंदर असली तरी तिच्यात आत्मा असतो तोवर माणूस तिच्यावर प्रेम करतो. तिच्या शरीरातून आत्मा निघून गेला तर तेथे तेज कसे राहील? आत्मा दिसत नाही अथवा भासतही नाही. बहिर्मुख वृत्तीने त्याचे अनुमानही करता येत नाहीत. मनात येणाऱ्या नाना कल्पनाही आत्म्यामुळेच येत असतात. आत्मा शरीरात वास्तव्य करतो आणि तेथे तो साऱ्या ब्रह्मांडाचा विचार करतो. ब्रह्मांड भरूनही राहतो. त्याचप्रमाणे त्याच्यामुळेच मनात अनेक प्रकारच्या वासना, भावना उत्पन्न होतात. त्या किती म्हणून सांगाव्यात? मनाच्या अनंत वृत्ती असतात. मनात अनंत कल्पना उत्पन्न होतात. जगात अनंत प्राणी आहेत. त्यांचे अंतरंग कसे सांगता येईल? मनुष्य अनंत राजकारणे करतो, धरतो, सोडतो. कुबुद्धी आणि सुबुद्धी यांचे विवरण करतो. आपले अंतरंग कुणास कळू देतो, कुणास कळू देत नाही. कुणास तो चुकवतो. याप्रमाणे प्राणी मात्र अंतरात्म्याच्या सहाय्याने अनेक गोष्टी करीत असतात. कुणी कुणाला जपत असतात तर कुणी कुणाला मारायला टपलेले असतात. कुणी कुणाला खपवतात तर कुणी लपून राहतात. अशा प्रकारची शत्रुत्वाची भावना चहूकडे दिसून येते. या पृथ्वी तलावर कुणी कुणाला फसवीत असतो तर कित्येक भक्त असे असतात ते नाना प्रकारे परोपकार करीत असतात. एकच आत्मा असून देहापरत्वे नाना भेद उत्पन्न होतात आणि निरनिराळ्या प्रकारचे फलभोग भोगावे लागतात. आत्मा खरे तर आपल्या परीने अभेदच आहे, पण तो भेद करतो आहे असे वाटते. पुरुषाला स्त्री पाहिजे असते, स्त्रीला पुरुष हवा असतो, नवरीला नवरीच पाहिजे असे तर घडत नाही. पण पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांची जीवी असा भेद तर करताच येत नाही. विषय सुखाच्या बाबतीत मात्र भेद असतो. ज्या प्राण्याचा जो आहार असतो तेथे तो तत्पर असतो. पशूंच्या आहाराबद्दल माणसे अनादराने वागतात. आहार भेद, देहाचे निरनिराळे भेद यांशिवाय काही प्रगट, काही गुप्त असे उदंड भेद असतात. त्याप्रमाणे प्रत्येकाचा आनंदही वेगवेगळ्या प्रकारचा असतो. समुद्रातील पाणी, भूगर्भातील पाणी या पाण्यामध्येही प्राणी असतात. आवरणोदकातील जलचर प्राणी तर अत्यंत मोठे असतात. सूक्ष्म दृष्टीने जरी मनाशी विचार केला तर आपल्या स्वतःच्या शरीराचाही अंत आपल्याला लागत नाही. मग अत्यंत सूक्ष्म असा जो अंतरात्मा, त्याचे अनुमान कसे करता येतील? देह आणि आत्मा यांच्या संयोगासंबंधी शोध घेण्याचा प्रयत्न केला तर अंतरात्म्यासंबंधी काहीसे अनुमान करता येते. पण देह स्थूल आणि आत्मा सूक्ष्म, त्यामुळे या स्थूल सूक्ष्माच्या गुंतागुंतीमुळे मोठा गोंधळ उडतो. हा गुंता उलगडावा म्हणूनच अनेकांनी अनेक प्रकारे निरूपणे केली आहेत. वास्तविक अंतरात्माच कृपाळूपणे अनेकांच्या मुखातून बोलला आहे असे श्री समर्थ सांगतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास 8वा समाप्त.